नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यात गोरक्षकावर हल्ले केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राहुरी तालुक्यातील मानद प्राणी कल्याण अधिकारी आणि मुंबई हायकोर्ट प्राणी कल्याण समितीचे नियुक्त अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब बाबासाहेब नायकावडी वय वर्ष 39 राहणार तांदुळनेर यांच्यावर अवैध कत्तलखाना रॅकेटशी संबंधित टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली. डॉक्टर नायकाडे हे तांदुळनेर सोनगाव सातळ रोडवरील वीररत्न बाजीप्रभू देशपांडे गोशाळा सांभाळतात. गोशाळेतील एक गाय हरवल्याने ते सातळ कॅनल परिसरात शोधण्यासाठी गेले असता दोनही मोटरसायकलवरून तोंड बांधून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर गुंडगिरी करत हल्ला केला. या हल्लेखोरांचे नाव: 1. गुफरान कुरेशी उर्फ लाल्या राहणार ममदापूर. 2. नियाज फकीर महम्मद शेख कुरेशी. 3. सद्दाम फकीर महम्मद शेख कुरेशी. 4. जाकी शेख कुरेशी असून यांनी डॉक्टर नायकावडी यांना उद्देशून आमचा धंदा तू चौपाट केलास, तडीपारी करून फौजदारी लावलीस, तुझा काही अधिकार नाही अशा धमक्या देत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गुफरान कुरेशीने लोखंडी रॉडनी डाव्या हातावर मारत हातातील मोबाईल जमिनीवर फेकून चिरडून टाकला. यानंतर सद्दाम या आरोपीने TVS स्टार्स MH17 CH 9932 दुचाकीची तोडफोड केली. मरगाडी इंडिकेटर फोडणं, टायर पंक्चर करणं तसेच लाकडी दांडक्याने वाहनाची हानी केली. सर्वांनी शिवीगाळ करत जीव घेण्याच्या धमक्या देत घटनास्थळावरून पलायन केलं. डॉक्टर नायकावडी यांनी जीव वाचवण्यासाठी कसाबसा पळ काढला. या टोळीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी त्यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास राहुरी पोलीस करीत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मी डॉक्टर अप्पासाहेब बाबासाहेब नायकवाडी, प्राणी कल्याण अधिकारी. आज मी राहुरी पोलीस स्टेशनला सकाळी 10:30 वाजता येऊन तक्रार दिलेली आहे. माझ्यावरती काल हल्ला झालेला आहे सातळ आणि रामपूर कॅनल वरती. आपली गोशाळा च्या गायी चरण्यासाठी गेल्या होत्या. एक गाय मिसिंग झाल्यामुळं कॅनलला आपण तिला पाण्यासाठी गेलो होतो 7:15 वाजता. तर 2 ते 4 जण तिथं तोंड बांधून आले. तोंड बांधून आल्यानंतर माझा मोबाईल फोडला. मोबाईल फोडून गाडीचं इंडिकेटर, गाडीची पूर्ण मडगाडग असं तोडलं. गाडीचा नंबर आहे MH17 CH 9932. आता मी स्वतः प्राणी कल्याण अधिकारी, बॉम्बे हायकोर्टाचा नियुक्त ऑफिसर आहे. पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका CO, पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी कल्याण अधिकाऱ्यांमार्फत आपण ऑल महाराष्ट्रामध्ये अवैध कत्तलखान्यावरती रेड मारत राहतो. आणि तो सर्व गोवंश वाचून आपण हा धर्मदायुक्तांच्या रजिस्ट्रेशनच्या गोशाळा ज्या आहे त्या गोशाळेमध्ये पाठवत राहतो. इथून मागे पण माझ्यावरती हल्ले झालेले, पण आपण कसाईंना कुठल्याही प्रकारची दाद न देता आपल्या कामामध्ये अडथळा आणण्याचा ते प्रयत्न करतात. आणि याच्यातले ममदापूर मधले काही कसाई SP साहेबांनी हे तडीपार केलेले. तडीपार कसाईंना त्यांच्या धंद्यावरती, त्यांच्या कत्तलखान्यांवरती माझ्या मार्फत रेड झालेला आहे पोलीस डिपार्टमेंट मार्फत. त्यांनी ते हल्ले करण्याचा प्रयत्न व मला धमकावण्याचा प्रयत्न करत राहतात. मला जीवे मारण्याचा इथून मागे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि कालच्या फिर्यादीनुसार काल 7:15 वाजता 5/12/2025 या दिवशी संध्याकाळी 7:15 वाजता त्यांनी सातळ व रामपूर फाट्यावरती लक्ष्मीवाडीचा जो कॅनल आहे पाटबंधारे विभागाचा, त्या कॅनलवरती त्यांनी माझ्यावरती रॉडनं आणि लाकडी दांडक्यानं हल्ला केला. त्याच्यामध्ये गुफरान शेख कुरेशी उर्फ लाल्या हा कायम तांब्यामध्ये राहतो. तो तांब्यामधून श्रीराम मंदिरापुढे येऊन गोरे गोळा करतात. तो सांगतो मला का आम्ही शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही ते कत्लीसाठी गोरे नेतो. आम्ही काय तुझे वैयक्तिक गोरे नेतो का? कोलार, तांबेरे, रामपूर, तांदुळनेर अशा ठिकाणून तो जे दूध पिती वासरू आहे नवजात, म्हणजे झालेलं तात वासरून येतो. आणि ते वासरू सगळं ममदापूर मध्ये जाऊन कत्तल होती त्याची. नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी आणि जाकी कुरेशी यांनी 2023 मध्ये पण माझ्यावर हल्ला केला होता डिसेंबर महिन्यामध्ये. त्याची पण आपण 307ची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे. आणि हा सर्व प्रकार घडताना सुद्धा हे सगळे आरोपी तडीपार असताना सुद्धा यांनी हे खुलेआम येतात, गावामध्ये फिरतात आणि कुठल्याही प्रकारचं यांना पोलीस प्रशासनाचा धाक नसल्यामुळं हे बिनधास्तपणे हल्ले करतात. आणि गोवंशाची राज्यमाता म्हणून गोमातेला दर्जा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तरी तिची कत्तल चालू आहे. आपण त्यांना वारंवार सांगतो की तुम्ही
इतर प्राणी समजा कोंबडी असन तुमची, बोकड असन, हे तुम्ही करा, पण तुम्ही जे राज्यमाताला दर्जा दिलेली गोमाता तुम्ही कापू नका. आणि असे गुन्हे घडून सुद्धा ते काय करतात, जे गुन्हेगार सुडबुद्धीनं त्यांना मारण्याचा प्रयत्न करताय. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की मी प्राणी कल्याण समितीचा नियुक्त ऑफिसर आहे. वारंवार मी यांच्या विरुद्ध फिर्यादी नोंद केलेल्या आहे. माझ्यावर हल्ल्याच्या पण यांच्या विरोधात मी फिर्यादी नोंद केलेल्या आहे. तरी पण मला न्याय मिळावा. आणि जर जर नियुक्त ऑफिसरांबद्दल जर यांची याशी भूमिका असेल तर सर्वसामान्य जनता कशा प्रकारे न्याय मागू शकते, असे मी तुम्हाला विनम्र अभिवादन करून सांगतोय की यांची पूर्ण चौकशी व्हावी. ज्या ठिकाणी जिल्ह्यातून तडीपार आहे त्या ठिकाणचं यांचं लोकेशन काढून यांच्या ज्या पॉइंटला हे राहतात त्या ठिकाणचे यांचं पूर्ण माहिती घ्यावी व यांच्यावर परत कठोर कारवाई करून यांना मोकोक्या अंतर्गत कारवाई करावी. आता ते ममदापूर राहता, तालुका राहता ममदापूर या ठिकाणी ते राहतात. लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते त्यांचं सर्व कत्तलखाने चालतात. आणि आपण इथून माग पण पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत, लोणी पोलीस स्टेशनच्या मार्फत आपण तिथं ममदापूरमध्ये कत्तलखान्यांवरती रेड घेतलेली आहे. आणि आता त्यांची अशी प्रकारची भाषा आहे का ते त्यांना जे विरोध करतात त्यांना ते टार्गेट करून मारलं जातं. त्यांनी इथून मागं पण गावातील काही लोकांना टार्गेट करून दमदाटी केली होती आणि मारलेलं पण आहे. इथून मागं त्यांनी पण माझ्या समोर पोलीस डिपार्टमेंटची ब्रिजा गाडी आणि माझी टीव्हीएस गाडी तिथं ममदापूर हद्दीमध्ये धुमाळ प्लॉटिंगच्या शेजारी माझी गाडी फोडलेली. तरी मी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद द्यायले. आता त्यांचं काय आलं, ते तोंड बांधून आणि जस काय समजून येत नाही अशा प्रकारे येऊन ते हल्ले करू राहिले. तर याच्यामध्ये राज्यमातेचा ज्या ठिकाणी गोमातेला दर्जा दिलेला आहे ती गोमाताच जर सुरक्षित नाहीये किंवा डिपार्टमेंटला आपण वारंवार त्यांच्याविषयी तक्रारी करून सुद्धा डिपार्टमेंट कुठल्या प्रकारची ऍक्शन घेत नाहीये. तर माझी विनंती आहे या बेकायदेशीर लोकांवरती आणि महाराष्ट्रातील जेवढे अवैध कत्तलखाने हे सगळे बंद व्हावे आणि यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.